लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा, महाराष्ट्र महासंघाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन। याबाबत वृत्त असे की लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत अशी मागणी जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे। या संदर्भात वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात म्हटले आहे की कोरोना काळात सर्व नागरिकांचे उद्योगधंदे नोकरी बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे। त्यात वीज कंपनीने मीटर रीडिंग न घेता वीज बिले आकारली आहेत। पहिल्या वीज बिलापेक्षा ही बिले दुप्पट तिप्पट असल्याने नागरिकांना वीज बिल भरणे अशक्य झाले आहे। तथापि राज्य शासनाने वीज बिल माफ करण्याची घोषणा केली आहे। असे असताना गोरगरीब जनतेचे वीज बिल माफ न करता त्यांना वंचित ठेवण्यात आले आहे। तरी सर्वांना सरसकट वीज बिल माफ करण्यात यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे। सदर निवेदन देतेवेळी भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगनबापू ताकटे, तालुका अध्यक्ष रमेश मराठे, शहराध्यक्ष विक्रमसिंह काळे, बाजीराव खैरनार, अमोल साळुंके, पवन शिंदे, विकास मराठे, अमिश देशमुख, सतीश गिरमकर, अक्षय पाटील, उमेश पवार, राजेंद्र मराठे, संजय नेतकर, सुरेश सूर्यवंशी, दीपक गिरमकर, अमृत मराठे आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। विक्रमसिंह राजेंद्र काळे, शहराध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ धुळे जिल्हा। आज दिनांक 24/11/2020 रोजी आम्ही आमच्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर सर्व पदाधिकारी लॉकडाऊन काळातील सर्वसामान्य जनतेचे धुळे शहरातील वीज बिल माफी होण्यासंदर्भात आज मुख्य कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी धुळे यांना पवनीकर साहेब यांना निवेदन देण्यासाठी इथे जमलो आहे। आज महासंघातर्फे आज साहेबांची भेट घेऊन साहेबांना निवेदन दिले आहे व राज्य शासनाला व महाराष्ट्र राज्य शासनाला व विद्युत वितरण कंपनीला आम्ही नम्रपणे विनंती केली, साहेबांची सविस्तर चर्चा केली की व लॉकडाऊन काळातील वीज बिल हे लवकरात लवकर माफ व्हावं। त्या संदर्भात साहेबांनी आम्हाला एक पॉझिटिव्ह समाधानकारक आश्वासन दिलेलं आहे। वरिष्ठ पातळीवरती लवकरच आमचा निर्णय घेण्यात येईल असंही साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।